मंगळवेढा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा इथं सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला। यावेळी बोलताना अजित जगताप काय म्हणाले पहा। अजित जगताप यांनी दामाजित केलेला विरोध आमदार अवताडे विसरून त्यांच्या लाडक्या बहिणीला म्हणजे सुप्रिया जगतापांना मदत करतील का? निश्चितपणे राजकारणामध्ये प्रत्येक निवडणुकाचं समीकरण वेगळं असतं। त्या निवडणुकामधल्या भूमिका प्रत्येकाच्या वेगळ्या असतात। निश्चितपणे दामाजी कारखाने निवडणुकीमध्ये आमची भूमिका वेगळी होती। त्यानंतर महायुतीचं सरकार राज्यामध्ये ज्यावेळी अस्तित्वात आलं, राज्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा पदाधिकारी आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेला सामोरं जात असताना या निवडणुकीमध्ये आमदार समाधानदादा अवताडे भारतीय जनता पार्टीकडून या तालुक्यामध्ये उभे होते। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आम्ही महायुतीचा एक धर्म म्हणून आम्हाला अजितदादांनी आदेश दिले की बाकीच्या राजकारणाचा विचार न करता तुम्ही महायुतीचा धर्म पाळावा म्हणून आदेश दिले आणि त्याही पुढे जाऊन गेल्या पोटनिवडणुकीनंतर 3.5 वर्षात समाधानदादांनी जे शहराच्या विकासाचं काम केलेलं होतं ते पाहून आम्ही बिनशर्त समाधानदादाला विधानसभेला त्या ठिकाणी प्रयत्न केले, रात्रीचा दिवस केला आणि समाधानदादाला विजयी करण्यासाठी। कारण आमची एकच ध्येय होतं, समाधानदादांनी शहराच्या विकासासाठी निधी आणला आहे। भविष्यात सुद्धा या शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी समाधानदादासारखा एक तरुण नेता आज मंगळवेढासारख्या आपल्या शहरामध्ये आज एक निर्माण झालेला आहे। त्या नेतृत्वाला जर आपण पाठिंबा दिला तर निश्चितपणे भविष्यात आपल्या मातीतला एक नेता या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करेल, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो। निश्चितपणे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, समाधानदादा विजयी झाले आणि त्या निवडणुकीनंतर आज नगरपालिका निवडणूक लागली। आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही विधानसभेला कोणताही शब्द त्या ठिकाणी टाकला नव्हता। आम्ही बिनशर्त त्या बशीरभाई असतील, आमचे प्रकाशप्पा असतील, बगरे पुलवाना, आमचे पांडुरंग ताड असतील, चंकी मेंबर असतील, भारत नागणे असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी आमदार साहेबांचा प्रचार केला आणि निवडून आणलं। आणि आत्ता भारतीय जनता पार्टीकडून माझ्या पत्नी सुप्रिया जगताप यांना आमदार साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली। कारण माझा प्रयत्न गेल्या 20 वर्षापासून या शहराच्या विकासासाठी आहे, सर्व जनतेने पाहिलेलं आहे। म्हणून समाधानदादांनी ठरवलं की विकास करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे, म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली। निश्चितपणे आज तुम्ही पाहिलं असेल, रात्रीचा दिवस करून समाधानदादांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये जेवढं आज ग्राउंड टू ग्राउंड उतरले नव्हते त्यापेक्षा जास्त या निवडणुकीमध्ये ग्राउंड टू ग्राउंड उतरून प्रत्येक नागरिकाला भेटून या शहराच्या विकासाची भूमिका आज समाधानदादा समजावून सांगत आहेत। निश्चितपणे दादांच्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत। आता म्हटल्याप्रमाणे की 20 वर्ष झाले तुम्ही या मंगळवेढ्यामध्ये कार्यरत आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं की तुम्हाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्ही प्रत्येकापर्यंत फिरत होता, प्रत्येकापर्यंत जात होता, परंतु तुमचा जो वोटर आहे जो घड्याळाचा ते कुठं तर नाराज आहे अशी कुजबूज होते, तरी खरं आहे? घड्याळाचा वोटर नाराज होणार नाही, कारण महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार असताना इथले आमदार भारतीय जनता पार्टी जे आहेत, आज भारतीय जनता पार्टीचे ज्या ठिकाणी आमदार आहेत तुम्ही पाहता, जिल्ह्यामध्ये 12ही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कमळ या चिन्हावरती निवडणुका लढवण्यास ठरवलं। आम्ही अजितदादांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे आणि हा जे आमचे जे सगळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेत, आज आम्ही 9-10 राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवतोय। राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढे जाणारे आहेत। त्यामुळं पक्ष, पार्टी, चिन्ह यापेक्षा मंगळवेढा शहराचा विकास हा महत्त्वाचा आहे। आणि आज आमच्या बशीरभाईसारखे मुस्लिम समाजात असतील, सर्व मागासवर्गीय समाजातील लोक असतील, निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी आहे, कारण त्यांचं सगळ्याचं एक ध्येय की मंगळवेढा शहराचा विकास।